ज्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत असे या भागातले लाडके उमेदवार जे 2 आठवड्यांनी ह्या भागाचे आमदार होणार आहेत असे समरजित गाडगे, एक यशस्वी कर्तृत्ववान महिलेचं भाषण आज ऐकायची संधी मिळाली. स्वातीताई, मी पक्ष वगैरे फोडण्याच्या भानगडीत पडत नाही. मी तुम्हाला एवढंच विनंती करीन की राजकारण इलेक्शन येईल जाईल, पण कागल, कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण एकत्र काम केलंच पाहिजे. माझी विनंती तुम्हाला राहील की पुढचं उभं आयुष्य आपण दोघींनी मिळून महाराष्ट्रासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र काम करायची शपथ आज कागलमध्ये घेऊया. मिसेस नवोदिता ज्या इंग्रजीमध्ये शिकल्या, ग्वालियरमध्ये फक्त हिंदी बोलल्या, पण अतिशय उत्तम मराठी भाषण त्यांनी केलं. त्यांचं मी मनापासून कौतुक करते. श्रेयाताई, अश्विनीताई, आपले तालुका अध्यक्ष सलोनीताई, विद्यागिरी, रणजितसिंह पाटील, सागर कोंडकर, संभाजी भोकरे, अमरसिंह घोरपडे, MP पाटील, शिवानंद माळी, शिवाजी कांबळे, दयानंद कांबळे, मारुती भाऊ, अनुराधाताई पाटील, विजया निंबाळकर, रेखाताई पाटील, सुजाता तोरसकर, स्नेहलताई, प्रतिभाताई पाटील, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 1:30 वाजलेला आहे. 3 वाजेपर्यंत दोन्ही आघाडी आणि युती याच्यामध्ये सगळे कधी बंडखोर कधीतरी इच्छुक असे असणाऱ्या सगळ्या आपल्या सहकार्यांना बोलून आम्ही विनंती करतोय. ह्या म्हणून मी इतका वेळ फोनवर होते, पण फोनवर असले तरी कान एका बाजूनी चालू होतं. तुम्ही केलेली भाषणं, प्रत्येक महिलेचं भाषण, याच्यामध्ये एक खरेपणा जो होता, आणि म्हणून या शाहू महाराजांच्या भूमीमध्ये आज येताना छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा हे कागल, या कागलच्या स्वाभिमानी जनतेच्या समोर मी मनापासून नतमस्तक होऊन आभार मानते की आदरणीय पवार साहेब दिल तो उमेदवाराला निवडून द्यायचा जो शब्द तुम्ही दिलेला आहे, आणि गेले 6 वेळा आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारा, विश्वास करणारा उमेदवार एका विश्वासाच्या नात्याने जो तुमच्या समोर दिलेला आहे, त्याला निष्ठेने आणि विश्वासाने मतदान करणाऱ्या या कागलच्या भूमीचे मी मनपूर्वक आभार मानते. कारण का जितक्या वेळा आपण सत्तेमध्ये आलो तितक्या वेळा कागलला लाल दिवा द्यायचं काम हे आदरणीय पवार साहेबांनी केलेलं. काय गडबड झाली देवालाच ठाऊक. आजकाल म्हणतात ना, जमाना खराब आहे. खरंच जमाना खराब झालाय. जे आपले होते, ज्यांच्या बरोबर आयुष्यातली सगळी सुख दुःख आपण गेलवली, ते आज परके होऊन बसलेत. आणि परके असण्याचं काम काय, तर दिल्लीच्या अदृश्य शक्तीची भीती. मगाशी ताईंनी एका भाषणात त्यांचा उल्लेख तुम्ही केला. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. हे जेव्हा कविता लिहिली होती ना, त्याला 10 वर्ष झाली. कुणाच्या ध्यानी मनी नव्हतं. एका औरंगाबादच्या कवीने, मी जेव्हा स्त्री भ्रूण हत्येसाठी लढत होते ना, तेव्हा ही कविता लिहिली. मला काय माहिती होता हा दिवस माझ्या आयुष्यात येईल. कारण का एक तर माझा स्वभाव लढाऊ नव्हता,
अनेक लोक माझ्याबद्दल बोलतात की सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आले. हो, माझं भाग्य, माझ्या पांडुरंगाची इच्छा होती की सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आले. काही मला त्याच्यात कमीपणा वाटत नाही, कारण का आमच्या सोन्याचा चमचा हा अदृश्य शक्तीच्या ताकदीचा नव्हता. तो शारदाबाई आणि गोविंदराव पवारांच्या आशीर्वादाने मिळालेला आहे. त्याच्यामुळे माझ्यावर जे टीका करतात ना, त्यांना मी विनम्रपणे आठवण करून देते, तो चमचा ना इन्कम टॅक्सचा होता, तो चमचा ना सीबीआयचा होता, ना तो चमचा ईडीचा होता. तो बाई आबा माझ्या आजी आजोबांच्या कष्टाचा चमचा होता, ज्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि हाच पुरोगामी विचार आमच्या घरात होता. मी एकुलती एक मुलगी जन्माला आली माझ्या वडिलांना, आणि याच्यात सगळ्यात मोठं योगदान माझ्या वडिलांचं नाही, माझ्या आईचं आहे. कारण का लग्न करताना माझ्या वडिलांनी हुंडा नाही मागितला. पवारांनी एकच अट माझ्या आईला सांगितली की मी लग्न करायला तयार आहे, मुलगी आवडली आहे, पण एकच अट आहे की लोकसंख्या वाढत चालली आहे, जर मूल आलं होत असेल तर आपण दत्तक घेऊ, आणि अगरच असेल तर एकच मूल होईल, मुलगा असू दे किंवा मुलगी. आणि सुप्रिया सुळेचा जन्म झाला. हो, लाडात वाढले, हो, का नाही मुलं. आणि काय चूक त्याच्यात लाडात वाढले असेल? कुणाला वाटतंय पोरगी लाडात वाढू नये? आपण पण आपल्या लेकींना लाडातच वाढतो की नाही? कुठली आई आहे इथे ती म्हणेल, आणि लाडकी लेक कशाला? आपला लेक नुसती मुलगी नाही, आपला मुलगाही लाडकाच असतो. मुलाची मोटरसायकल आली ना घरी की एक धडका वाजतच ना, पोरग घरी आलं. खरंय की नाही? ज्याला मुलगा आहे त्यांनी मान्य करावं की कुठल्याही आईमल लेक लाडकी असतेच, पण तिचा मुलगाही तिला तेवढाच लाडका असतो. असं काही नसतं, आईला दोन्ही मुलं समानच असतात. पण लेक वडिलांची लाडकी असते आणि मुलगा हा आईचा लाडका असतो. मी म्हणत नाही, ती बाईच माझ्या आधी भाषण पुढं करते. काय तुमचं नाव? तुमचं नाव काय? हसीनाताई माझ्या आधीच भाषण करतायत माझं. मी बोलायच्या आधीच म्हणते, हो लेक लाडका असतो आईचा. मी नाही सांगणार तुमच्या मुलीला तुम्ही काय बोलला ते, पण ही एक नैसर्गिक गोष्ट असते. आणि प्रेमाने गुणागोविंदाने कुटुंब मोठं होतं. आपल्यावरचे संस्कार असतात की घरातले करते पुरुष करत असतात, आपण राजी खुशी मागे असतो. त्याच्यात आपल्या काही मनात नसते की तो पुढे का मी मागे. अरे घरातले पुरुष करतायत, बाकीचं आपण करू ना, काय हरकत आहे. आणि मी पक्षाकडे काय मागितलं होतं? 18 वर्ष मी खासदार आहे. 18 वर्षात एकच गोष्ट पक्षाकडे मागितली की एक लोकसभेचं तिकीट. हे सोडून मी पक्षात कोणाला काहीही मागितलेलं नाही. आणि मी हिशोब करायला आले पण नाही. सत्ता आली, तुमचे आशीर्वाद होते. 15 वर्ष महाविकास आपली काँग्रेस बरोबरची सत्ता झाली. त्यानंतर विरोधात बसलो. त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता आली. काही लोक असे होते, कुठलंही सरकार असू दे, पण आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या सरकारमध्ये कागलचा नेहमीच मान सन्मान झालेला आहे पहिल्या लिस्टमध्ये. मला आश्चर्य वाटलं, पत्रकार बसले तिथे. मला खरं खोटं माहिती नाही, मी ऐकलेलं नाही, मी एरवी भाषण असं करत नाही, पण मला अस्वस्थता वाटली. मगाशी एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला कोल्हापूरमध्ये की काही लोक असं म्हणतात मी गुरु दक्षिणा देऊन आलेलो आहे. खरं आहे का? पत्रकारांनो, खरं आहे का तो प्रश्न? असं मला कोल्हापूरच्या एका पत्रकारांनी विचारलं. बरोबर आहे? तुम्ही होता त्या? असं पत्रकारांनी कोल्हापूरच्या मला विचारले, माझं नाही. मला अतिशय विनम्रपणे विचारायचं आहे, कुठली गुरुदक्षिणा दिली? 40ची लिस्ट बनवायची दिली? का ज्या भारतीय जनता पक्षाने पहाटे येऊन तुमच्या घरात तुमच्या आयुष्य उद्ध्वस्त केलं, अशा भारतीय जनता पक्षाच्यासाठी लिस्ट बनवण्याची ही गुरुदक्षिणा आहे?
आओ या काळ्या मातीशी इमान राखणारी मुलगी आहे मी, स्वाभिमानी मराठी मुलगी आहे. मोडेन पण आयुष्यात वाकणार नाही कुणाच्याही पुढे. अभिमान आहे मला. काय तुम्हाला वाटतं मला ऑफर नव्हती? मलाही ऑफर होती. मी पण यांच्यासारखी मंत्री झाली असते, इथे नाही देशात झाले असते, पण अशा बाबतीत नाही. मंत्रीपद घडून ज्यांनी माझ्या घरावर, अहो एक नाही माझ्या 3 बहिणींवर रेड केली. 3. विजया पाटील, रजनी इंदुलकर आणि नीता पाटील, तिघींवर या अदृश्य शक्तींनी दिल्लीच्या रेड केली. काय चूक होती माझ्या बहिणींची? काय संबंध माझ्या बहिणींचा या राजकारणाशी? एक नाही 5 दिवस रेड केला माझ्या 3 बहिणींवर. काय संबंध त्यांचा? दिल्लीच्या अदृश्य शक्तीला वाटलं यांच्यावर रेड केली म्हणजे पवार कुटुंब घाबरेल, डरेंगे नाही. अहो माझ्या वडिलांचा आजोळ कोल्हापूर आहे. आमच्या बाई कोल्हापूरच्या होत्या. अशी घट्ट बाई नाही पाहिली मी. कुटुंब एकत्र पण ठेवलं. आणि आमच्या सरोज आत्या ज्या इथे राहतात, माई आत्या आम्ही म्हणतो, एनडी पाटलांच्या मिसेस, त्यांनी एक भाषण कोल्हापूरमध्येच केलंय, मीडियाच्या समोर केलं होतं की आमच्या बाईंनी आम्हाला रडायला नाही शिकवलं, आमच्या बाईंनी आम्हाला लढायला शिकवलं. आणि प्रत्येकीसाठी आहे हे. तुमच्या सगळ्यांसाठी भाषण करते, फक्त माझ्यासाठी नाही. आयुष्यात घात होतात लोक. का त्यांचे निर्णय घेतात मला माहिती नाही, पण एक म्हणते समजित, कदाचित तुम्हाला या माझ्या भाषणातला हा भाग आवडणार नाही, पण एक तुम्हाला सांगते, अतिशय विनम्रपणे सांगते, मला मुश्रीफ साहेबांच्या बायकोचं, भाभींचं फार कौतुक वाटतं. पुरुषांचं मला माहिती नाही, पण आमची भाभी तिथे लढली त्या ईडी आणि सीबीआयशी आणि म्हणाली जोपर्यंत घरात माझ्या नातवंडांना दूध येत नाही ना तोपर्यंत तुम्हाला आत जाऊ देणार नाही. अरे आमच्या महिलांमध्ये केवढी मोठी ताकद आहे बघा. आणि ज्या माणसांनी अदृश्य शक्तीनी ते ईडी सीबीआयचे लोक पाठवले, त्यांच्या समोर काही लोक फाईल घेऊन विनम्रपणे वागतात. असं तुम्हाला कसले लोक पाहिजेत? ताकदीने लढणारे लोक पाहिजेत का ज्यांनी अन्याय केलाय त्याच्या समोर विनम्रपणे वाकणारे लोक पाहिजेत? हा निर्णय कागलकरांना घ्यायचा आहे. अरे छोटे घर में रहेंगे लेकिन स्वाभिमानाने रहेंगे. दुसऱ्याचे उपकार नकोय आपल्याला. मी तर कधीच करणार नाही. काय लागतं हो माणसाला? जन्माला खाली हात घेऊन येतात आणि जाताना पण खाली हात होते. 1 वर्षापूर्वी गुरु दक्षिणा म्हणताना काय गुरुडू दक्षिणा दिली? आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून गेले. पक्ष नेला, चिन्ह नेलं. अरे एवढी हिम्मत होती ना तर स्वतःचा पक्ष काढायचा, चिन्ह काढायचं. जे पवार साहेबांनी केलं ना गुरु मानताना, मग गुरु करून एवढं तरी शिका. दुसऱ्याचा हातात काढला नाही. पवार साहेबांचे जरूर मतभेद काँग्रेस बरोबर झाले, पण काँग्रेसचा पक्ष नाही, चिन्ह नाही, ऑफिस पण घेतलं नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर तुमच्या आशीर्वादाने पुढे गेले आयुष्यभर. त्याच्यात यश आलं, अपयश आलं, पण स्वतःचा स्वाभिमान सोडला नाही कधी. म्हणून आजही महाराष्ट्राच्या, भारताच्या मध्ये जेव्हा जेव्हा राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल, आदरणीय पवार साहेबांचं, माझे वडील म्हणून म्हणत नाही पण सुवर्ण अक्षरात त्यांचं नाव लिहिलेलं जाईल. त्याचं कारण असं, माणूस स्वाभिमानाने उभे राहिला. काही लोकांचा इतिहासात नोंदच होणार नाही, तो भाग वेगळा. मंजुषीताई बसल्यात, इतिहासकारक आहेत. इतिहासामध्ये जे लढत नाहीत ह्यांचा कधी इतिहास लिहिला जातो का? जे झुकतात त्यांचा कधी इतिहास लिहिला जातो का? हे दुर्दैव आहे की कागल हा एक स्वाभिमानी मतदारसंघ आहे. तो आदरणीय पवार साहेबांबरोबर उभा राहिला. तसा समरजित भाऊ तुमच्या बरोबर ही हे स्वाभिमानी लोक स्वाभिमानासाठी लढणार. आता तुम्ही विचाराल की आधी तर समरजित गाडगे तिकडे होते, असं काय झालं? मी स्पष्टपणे सांगते तुम्हाला, आणि तुम्ही त्यांनाही विचारू शकता. माझा अनेक वर्ष पक्ष एक असताना पण समरजित गाडगेंवर माझं बारीक लक्ष होतं.
कारण का मला स्वतःला वाटत होतं की ठीक आहे, ते ज्येष्ठ आहेत, एक नवीन पिढी काहीतरी करू पाहते, पक्षामध्ये नवीन रक्त हे आलंच पाहिजे. आणि ही वेळ माझ्यावरही कधीतरी येणार आहे. हे भाषण फक्त त्यांच्यासाठी नाही आहे, माझ्या स्वतःसाठी आहे. 5, 10, 15 वर्षांनी कधीतरी मला नवीन पिढीसाठी ती जागा मोकळी केलीच पाहिजे. बदल हा घडलाच पाहिजे. पण हा बदल घडत असताना तो स्वाभिमानाने झाला पाहिजे. लोकांनी आपल्याला ढकलून नाही. समरजित घाडगेंबद्दल मी अनेक वेळा बोललेले. मी समरजित घाडगेंना विचारायचे, समरजित घाडगे जवाब दो. आज मी देवेंद्र फडणवीसांना विचारते, देवेंद्र फडणवीस जवाब दो. जे प्रश्न समरजित घाडगे विचारत होते ना, त्याचं उत्तर कागलकरांना, देवेंद्र फडणवीसांना द्यावंच लागेल. तुम्ही नाही विचारलं तर मी विचारणार आहे. कारण का आम्हाला इमानदार लोक पाहिजे त्याच्यात. मी म्हणत नाही कोणी भ्रष्टाचारी आहे, देवेंद्र फडणवीस म्हणतात. कागलकरांकडे ईडी कधी इतिहासात आली आहे का? आजपर्यंत ईडी आली होती का? कोणी पाठवली ईडी कागलला? भारतीय जनता पक्षाच्या दृश्य शक्तीने ईडी पाठवली. देशामध्ये कागलकरांचं नाव कोणी खराब केलं? भारतीय जनता पक्षाच्या ईडीनी. देशामध्ये ब्रेकिंग न्यूज, कागल में ईडी गई है. तिथे झालं होतं की नाही आंदोलन, मारामाऱ्या झाल्या होत्या की नाही ईडी बरोबर? मी टीव्हीवर पाहिलेले आहेत. तुम्ही सगळे ना चॅनलवाले, तुम्ही पत्रकारांनी बातमी केली होती की नाही? कागल, काश्मीर टू कन्याकुमारी, पार्लियामेंट मध्ये लोक विचारायचे, अरे ये कागल किधर है? मतलब क्यों, क्या हुआ? अरे नहीं, उधर कुछ ईडी का रेड हुआ था, कोई है उसके खिलाफ रेड हुआ था, वहां बहुत लड़ाई हुई थी. काय बोलायचं? म्हटलं म्हणायचं हमारे कोल्हापूर, अब वो शाहू महाराज का कोल्हापूर उसके पास ही. म्हणलं हा, ईडी बद्दल आता काय कौतुकाने कॉलर टाईट करून म्हणू की हो ईडी आली होती आमच्या कागलला. अहो, शाहू छत्रपतींचा अभिमान फक्त इथे महाराष्ट्रात नाही, या देशामध्ये अभिमान वाटतो आम्हाला शाहू महाराजांबद्दल बोलताना. त्या दिल्लीच्या तख्ताशी लढलेली आमची तारा राणी आणि शाहू महाराज, आणि त्यांच्या शाहू महाराजांच्या कागलमध्ये तुम्ही ईडी येते असं तुम्हाला नाही वाटत कधी? की अरे काय चाललंय? अहो, पैसे पैसे कशाला लागतात हो? मला सांगा मावशी, तुम्ही कशाची कोशिंबीर खाता हो? काकडीचीच खाता ना? दादा तुम्ही कशाची खाता? नाही नाही, कशाची खाता? काकडीची. मी पण काकडीचीच खाते. आता मला सांगा, ते अंबानींच्या घरी काय हिऱ्याची कोशिंबीर खातात का? पैसे पैसे किती लागतात हो? इतके लागतात की तुम्ही कागलचं नाव खराब कराल इतके. ते आम्ही एकत्र आणि वेगळे झाले म्हणून टीका करणार नाही. कधीतरी एका ताटात जेवलोय, ते विसरले असतील, पण माझ्या आईने माझ्यावर संस्कार केलेले आहेत. कुणाचाही एवढं जरी मीठ खाल्लं असेल ना सुप्रिया, आयुष्यभर लक्षात ठेव, कधी काढायची नाही उणीधुणी कुणाची. मी कधी काढत नाही कोणाची उणीधुणी, मी कधी लढलेही नसते. पण एक आहे की आदरणीय पवार साहेबांवर जेव्हा हल्ला हे करतात ना, त्यांनी जर वेगळा पक्ष काढला असता ना तर मी बोलले पण नसते. पण आदरणीय पवार साहेब आणि तुमच्यासारख्या असंख्य लोकांनी आदरणीय पवार साहेबांना साथ दिली, पक्ष मोठा झाला. आदरणीय पवार साहेब तुमच्या आशीर्वादाने केंद्रात मंत्री झाले आणि शाहू महाराजांना त्यांनी केंद्रबिंदू ठेवून राजकारण आणि समाजकारण केलं. जसं शाहू महाराजांनी कर्जमाफी केली, तोच विचारांचा वारसा पुढे घेऊन या राज्यात आणि देशात 70,000 कोटी रुपयाची कर्ज सरसकट कर्जमाफी झाली का नाही? ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली, घर बसल्या प्रत्येकाची केली. तेव्हा तेच पवार साहेब तुम्हाला मान्य होते. आता असं काय झालं? असं काय झालं? सगळ्या कागलकरांना माहितीये काय झालं. आज भाषण करतात, मला आश्चर्य वाटतं. भाषा ज्या पद्धतीने भाषा वापरली, मी त्याचं उत्तर देणार नाही, कारण का माझे हे संस्कार नाहीत. कोणी काय भाषण करायचंय, काय शब्द वापरायचे, हा त्यांचा अधिकार आहे. ही लोकशाही आहे. कारण माझा प्रेम आणि आदर जसा शाहू महाराजांना मी केंद्रबिंदू ठेवतो, तसं ह्या राज्यामधला एक आणि देशामधला क्रांतिकारक म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्याला या देशात संविधान दिलं. तुम्हालाही एकच मत, तुम्हालाही एकच मत, मलाही एकच मत, आणि अमिताभ बच्चनला पण एकच मत. खरे आहे वास्तव. ही समानतेची भाषा. आज आम्ही सगळ्या महिला बसलेल्या आहोत.
एक काळ असा होता माझ्या लहानपणी, मी जेव्हा कोल्हापूरला यायची, या मावशींसारखे सगळे डोक्यावर पदर घेऊन घ्यायचे. आज 9 वारी साडी नाही, 6 वारी साडी, एका कादार पदर. तुम्ही सगळ्यात शिकलेल्या आहेत. ताईंना आता मी विचारलं, त्यांना पण एकच लेक आहे, लेक आर्किटेक्ट आहे. विचार करा, आर्किटेक्ट मुलगी शिकलेली आहे. ही क्रांती झाली ना. जर मला सांगा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जर शाळेत गेल्या नसत्या तर सुप्रिया सुळे इथे भाषण करू शकली असती का? नाही. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. प्रत्येकाकडून काहीतरी शिकलेलो आहोत आपण. आणि म्हणून माझ्या समरजित गाडगेंकडून अपेक्षा आहे. मला आश्चर्य वाटतं त्या भारतीय जनता पक्षाचं, आणि मी त्यांचे आभारी मानते की बरं झालं तुम्ही त्यांच्यावर अन्याय केला. नाहीतर हा बाबा ज्याच्याकडे माझं इतके वर्ष लक्ष असतं, मला काम करायची संधीच मिळाली नसती. कारण का माझी इच्छा आहे की महाराष्ट्रात परिवर्तन झालं पाहिजे. कुठेतरी हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे हो. आणि तुमच्या हक्काचे पैसे हे तुम्हालाच मिळाले पाहिजेत आणि तुमचाच विकास झाला पाहिजे. बाद झालं 50 खोके एकदम ओके. लोक म्हणतात 50 खोके एकदम ओके. मी म्हणते नो, इट इज नॉट ओके. नाही देणार 50 खोके तुम्हाला मी. आमच्या तर बिचाऱ्या महिलांना समर्जित खोके पण नाही माहिती. त्या विचारतात मला, महिला समर्जित दादांना माहिती असतील, हे पुरुषांना हे सगळं माहिती असतं, आम्हाला महिलांना नसतं माहिती. खोका म्हणजे महिलांना आधी वाटायचं 50 खोके म्हणजे लग्नाला बस्ता बांधायला जातो, ते खोक्यात सामान टाकतो, तो खोका. बरोबर की नाही मावशी? त्याच्यानंतर दिवाळीला सफाईला वरून काढतो, जुना मिक्सर, झाकण, रेडिओ, ते रिमोट चालत पण नाही पण ठेवतो, तो खोका वरून काढायचा दिवाळीच्या सफाईला. बायांनो, माझ्या मावशांनो, बहिणींनो, मी त्या खोक्याबद्दल बोलत नाही. 50 खोके म्हणजे एक खोका म्हणजे 1 कोटी रुपये. 50 खोके. तुम्ही विचार करा, समरजित भाऊ, विचार करा की काय किंमत लावली आहे एका आमदाराला. 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपयाला एक आमदार. असे 40 आमदार फोडले. आमच्या माननीय उद्धवजींच्या बरोबर 50 खोक्याचे असे गेले. हिशोब करून सांगा का बघू किती येतो. 50 खोके गुणिले 40 किती झाले कोटी रुपये? आमच्या महिला 20 म्हणतायत. हे पुरुषांना नाही, पहिलं महिलांना. पहिला त्या नंबर सांगतील, मग तुम्ही सांगा काय का झालं, किती झाले? 200. मग आमच्या महिलांचं म्हणणं आहे 200, पुरुषांचं काय म्हणणं आहे? माझ्या बिचाऱ्या महिला किती सरळ आहेत बघा, त्यांना 200 कोटीच फार वाटले. माझ्या मायबापांनो, 200 नाही 2000 कोटी रुपये खर्च करून उद्धवजींची शिवसेना त्यांनी फोडली. 2000 कोटी रुपये मध्ये. 2000 किती शून्य मलाही माहिती नाही. आपल्याला तसलं डोकं चालवायचंच नाही. 2000 कोटी रुपये खर्च करून त्यांनी लोक गेली. समर्जित दादा, मी माझा अनुभव तुम्हाला सांगते की या देशामध्ये हे खोकेवाले असतील सगळे, पण जोपर्यंत काँग्रेस आणि शिवसेना आणि आम आदमी पक्ष आणि ही मायबाप जनता तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला कुठल्याही खोक्याची गरज नाही. तुम्ही ताकदीने निवडून येणार, हा शब्द तुमची बहीण म्हणून तुम्हाला मी सांगते. हा माझा अनुभव होता. अहो, आता तुमच्याकडे चिन्ह तरी आहे, तुमच्याकडे पण. आपल्याकडे 1 वर्षापूर्वी कुठे चिन्ह होतं? अमोल कोल्हे माहितीये का सगळ्यांना? अमोल दादा आणि मी एकामेकाला विचारायचो, काय लढायचं का? मग लढावं तर लागेलच. काय होईल, जिंकू किंवा हरू, ह्याच्याहून तिसरं काय होणार आहे? हरलो तरी चालतंय, पण लढायचं नक्की. बरं, मग काय करायचं चिन्हाचं? मग मला एक दिवस अमोल दादा म्हणले की मी विचार करतोय की तुम्ही कबशी घ्या. म्हटलं बरं, मी घेते कबशी. तू काय घेणार बाबा? ते म्हणले मी विचार करतोय पंखा घेऊ का रिक्षा घेऊ का काय घेऊ. असं आम्ही दोघं सिम्बल्स बघत बसायचो. कारण का पक्ष नेला होता यांनी, चिन्ह नेलं होतं. आमदार, खासदार, चिन्ह, पक्ष सगळी गेली तिकडे. बँक, साखर कारखाना चेअरमन, दूध संघ, ग्रामपंचायत, सब 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 गॉन. टाटा बाय बाय. टाटा बाय बाय पण केला नाही, उठली आणि गेली. वळून पण नाही पाहिलं. वळून पाहिला पण हिंमत लागते.
गेली सगळी. काही लोकांनी फोन केले, आम्ही म्हटलं अरे काय झालं. त्यांनी काही लोकांनी फोन पण नाही घेतले. हा भाग वेगळा की नंतर बऱ्याच जणांनी केले, तेव्हा मी पण घेतला आणि हॅलो 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 म्हणाले आणि ठेवून दिला. जेव्हा मला गरज होती तेव्हा तुम्ही माझा फोन घेतला नाही. जेव्हा मी अडचणीत होते त्यांना घेतला नाही. तुम्ही अडचणीत आले की ताई आठवली आणि लगेच बहीण झाली. मग 1 वर्ष नातं कुठे गेलं होतं. दुर्दैव आहे, रंकाळ्यात ठेवलं होतं वाटतं. विचार करून सांगा की माझी लढाई ही कुठल्या व्यक्तीशी नाही आहे, माझी लढाई नैतिकतेसाठी आहे. कारण मी अभिमानाने सांगते, मी का बोलू शकते, माझी ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची पण लढाई नाही. ते बिचारे चांगले आहेत. ईडी इन्कम टॅक्स सीबीआय सगळे चांगले आहेत. प्रॉब्लेम कुणाचा आहे, त्याच्या मागच्या अदृश्य शक्तीचा प्रॉब्लेम आहे. आणि मी अभिमानाने तुम्हाला सांगते, जो डायलॉग मी अनेक वेळा त्यांना म्हणलेले की मला नाही त्यांची भीती वाटत, कारण का सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद मेरी ईमानदारी आहे. त्याच्यामुळे मला नाही त्या ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्सची भीती वाटत. कशाला, काय डरच नाही. आणि आम्ही राजकारणात कशासाठी आलो, मोठी घरं करायला नाही आलो, ना विमानाने फिरायला आलो. मी राजकारणात कशासाठी आले, मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आलेले. माझी इच्छा आहे की या राज्यातल्या प्रत्येक महिलेने माझ्यासारखं आयुष्य जगावं. का त्यांनी त्याच्या मुलीच्या लग्नात हुंडा द्यावा. आपल्याकडे करतात का ते जावयाचं जेवण असतं बघा, करतात का आपल्या कागलमध्ये, काय म्हणतात धोंड्याचं जेवण. तुमच्याकडे करतात का धोंड्याचं जेवण, करतात का. आता माझं मत मी सांगते, माझ्या मतदारसंघातही धोंड्याचं जेवण असतं. आता मला माहितीच नव्हतं धोंड्याचं जेवण काय, कारण का ना शिंदे, माझ्या आईचं नाव शिंदे, ना शिंदेंनी कधी शरद पवारांना बोलवलं, ना पवारांनी सदानंद सोळेंना धोंड्याच्या जेवणाला बोलवलं. त्याच्यामुळे मला धोंड्याचं जेवण माहितीच नाही. आपलं इंस्टाग्रामवर रील बघताय का सगळी, मी पण बघते, पण मी 5 मिनिटं बघते हा, नाही तर डोकं फिरायची काम होतं. मी 5 मिनिटं बघते रील. मी बघत होते की आपल्याकडेच एक आमदार होते, ते आता गेले तिकडे भाजपमध्ये. त्यांचं मुलीच्या लग्नाला मी स्वतः गेले होते. आणि सायलेंट करून टाका साईडनी, साईडनी बंद करून. त्याच्यानंतर तुतारी कागलला आल्यावर फारच वाजते. तर मी त्यांना विनंती केली की मी विचारलेले, आपण ही सासू आणि सासरे पाय धुवत होते जावयाचे, आपण तर लग्नाला गेलो होतो, परत हे रीलमध्ये पाय धुतायत. मला कळे ना की पाय का जावयाचे धुतायत. उतरले आणि कोणाला तरी विचारलं, म्हणलं अरे आपण तर गेलो होतो त्या लग्नाला. ते म्हणले हो ताई गेलो होतो. ते पाय का धुतायत सारखे जावयाचे. ते म्हणले ताई ते ह्याचं जेवण आहे धोंड्याचं. म्हणलं कसलं जेवण आहे. ते म्हणले दर 3 वर्षांनी अधिक महिना येतो, अधिक महिन्यामध्ये जावयाला माहेरी सासरी बोलवायचं असतं, सासू सासऱ्यांनी पाय धुवायचे असतात, त्याला गिफ्ट द्यायचं असतं, नमस्कार करून जेवण पुरणपोळीचं करायचं आणि त्यांना घालवायचं असतं. म्हणलं कशाला, आमची पोटकी पोरगी दिली ना, अजून काय सोनं देऊ तुला. ते म्हणले नाही ताई अशी प्रथा आहे. मी माझ्या लोकसभा मतदारसंघात ही प्रथा केली. म्हटलं आज नंतर कुठलीही सासू, लग्नात तुम्हाला काय करायचं ते करा, पण लग्नानंतर कुठलाही सासरा आणि सासू हे जावयाचे पाय धुणार नाही. उलट त्या जावयानी आणि लेकीनी, दोन्ही आई वडील, मुलीचे आणि मुलाचे, त्यांना आपल्या घरी बोलवलं पाहिजे, त्यांचे पाय धुतले पाहिजेत आम्हाला जन्म दिला म्हणून. आणि आपल्या कष्टाच्या पैशांनी आपली आई आणि सासू आणि सासरे आणि वडील त्यांना छोटीशी गिफ्ट द्यायला पाहिजे. आणि त्यांच्यासाठी छान स्वयंपाक करून तुम्ही आम्हाला जन्म दिला, आमच्या दोघांच्या संसाराला आशीर्वाद द्या, ही प्रथा आपण केली पाहिजे. मगच तुम्ही शाहू महाराजांचे खरेच वंश असाल. कारण का शाहू महाराजांसारखा मोठा मॉडर्न नेता नाही हो. मी जितकी त्यांच्याबद्दल वाचते तितकी प्रभावित होते. वे अहेड ऑफ हिज टाइम. मुलींना शिक्षण, हॉस्टेल, किती गोष्टी शाहू महाराजांनी केल्या हो. कितीही त्या माणसांच्या बद्दल, म्हणजे माझे गुरु आहेत मंजुश्रीताई इथे बसले आहेत, मंजुश्रीताईंचे वडील जयसिंगराव पवार हे माझे गुरु आहेत. शाहू महाराजांबद्दल कितीही वाचलं तरी माझं समाधानच होत नाही. किती मोठा नेता, किती मोठा राजा, किती त्याची दूरदृष्टी हो. या कागलच्या मातीत असे शाहू महाराज होऊन गेले आणि आपण कुठे अडकलो ईडी आणि सीबीआय.
आणि कागलकरांचा आणखीन एक गोष्ट आहे, कागल मधली जनता ही स्वाभिमानी आहे. किती लोक येतील जातील, पण जी भाषा आज कागलमध्ये वापरली जाते ती कागलकरांना न शोभणारी आहे. अतिशय सुसंस्कृत आहेत कागलचे लोक, आणि म्हणूनच इतके वर्ष सगळं चांगलं चाललं. आणि मी तुम्हाला शब्द देते की जेव्हा समरजित घाडगे तुमच्या आशीर्वादाने निवडून येतील, ह्या भागामध्ये ताई तुम्ही ज्या ज्या गोष्टी बोलल्या ना त्या सगळ्या ताकदीने नीट करून द्यायची जबाबदारी ही मी स्वतः घेईन. इतकंही घाणेरडं राजकारण करायचं नाही. काय ताईंची चूक होती? एक महिला लढत होती, ही तिची चूक. तिचे वडील गेल्यानंतर ह्या माऊलीच्या 15 दिवसाच्या आत ह्यांचा पक्ष फोडला. 15 दिवसा हे संस्कार आहेत. अरे छोडो यार, जेव्हा तो माणूस जातो ना त्याच्या बरोबर त्याचं वैर संपतं आपलं. प्रेमाने बहीण म्हणून यांना सन्मान दिला असताना तर मीही म्हणलं असतं, बाकी काही असू दे बाबा, या बाबतीत मान गए, पण पक्ष नसता फोडला.